येते. काय काय ढकलू ढकलू तुला मी ढकलू अण्णाला मी ढकलू का? गप्पा बसायचा गप्प एकदम गप्प. टाकू विरे टाकू तुला टाकू टाकू गप्प बस. ए भैरा घे रे याला. हे बघ या सगळ्यांची ओळख करून देते मी तुझी. हा सोम्या म्हणजेच आपला सोम. ही मंगल म्हणजे आपली मंगळ. चल गप्प राहायचं सगळ्यांनी, कारण नंतर तुम्हाला घाबरायचंच आहे. कारण कारण ग्रहण लागणार ना आणि अंधार होणार. आणि मग माहितीये का हा जो काका आहे ना तो या विहिरीला आग लावणार. आणि ज्याला कोणाला आधी ढगात जायचं असेल ना त्यांनी या विहिरीत सगळ्यात आधी उडी मारायची. बाकीच्यांना मी थोडंसं पाणी मारून मग आतमध्ये टाकणार, पण सगळ्यांना उडी मारावीच लागणार. सखू रक्ताचा डाग. त्याचे डाग. सखू अगं म्हणजे याच ठिकाणी शंकर्या आणि बाबाजींची भेट होऊन त्यांच्यात मारामारी झाली असेल. शंकर्याने नक्कीच बाबाजींना पाहिलं असणार. हो शंभूच्या हातातलं वाळ. शंभू बघ. हो म्हणजे शंभूला पण याच वाटेने नेलं असेल का? दिवसा तारे दिसेपर्यंत मी त्या समध्यांची काळजी घेणार आहे आणि अमावस्येनंतर काळजी घ्यायची गरजच नाही पडणार. हो आज अमावस्या आहे, त्यात ग्रहण. बाबाजी म्हणाले होते की की दिवसा तारे दिसतील, म्हणजे ग्रहणच म्हणायचं होतं का त्यांना? हो म्हणजे बाबाजी नक्कीच काहीतरी घातपात करणार आहेत. सखू अगं म्हणजे आजच आपल्याकडे संधी आहे. कसंही करून आपल्याला मुलांचा शोध घ्यायला हवा. सखू अगं बाबाजींनी आपल्याला गोंधळात टाकायला दुसऱ्या सखूचं रूप घेतलं तर मी कसं ओळखणार?
हा हा आरसा कुठे? अगं बाई, आरसा तर घरीच राहिला. सकू पण आरसा तर लागेलच ना. थांब, मी आरसा घेऊन आलो. थांबा, मी पण येते. अगं नाही सकू, आपल्या दोघांना लपत छपत जाणं जरा अवघड होईल. मी एकटा कसाही मार्ग काढेन, पण तू